तर नमस्कार भाऊकी, आज आपण जातोय नाशिकला स्वामींच्या दर्शनासाठी प्रति अक्कलकोटला। आणि आपण येताना जातानाचे गमती दाखवू आणि मस्तपैकी स्वामींचं दर्शन दाखवू आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर नक्की व्हिडिओ पुढे बघत राहा। तर भावांनो, आता आपण थांबलो इथे नाशिक हायवे आग्रा रोडला। इथे आता आपण जेवूया थोडा, खूप प्रवास झालाय, रात्रीचे 12 वाजत आलेत। आता आपण इथे थांबलोय हरिओम ढाबाला, इथे आपण जेवू आणि पुढचा आपला प्रवास सुरू करूया। मी काढतो असं। मित्रांनो, आता आम्ही जेवायला बसलोय इकडे नाशिकपर्यंत आलोय आम्ही, जवळजवळ जेवायला बसलोय। बऱ्याच वेळानंतर आम्हाला एक छान हॉटेल दिसलं इकडे, प्युअर व्हेज आहे आणि अक्षरशः आम्ही पहिल्या माळ्यावरती ते बांबूचा हाऊस असतं ना, त्याच्या हाऊसमध्ये पहिल्या माळ्यावरती बसलोय। खाली हलतंय सगळं आणि दादूला थंडी वाजते, त्याला मोबाईल पकडायला जमत नाही, म्हणून मी त्याच्या वतीने मी ब्लॉग करतोय। हे सगळे आम्ही आहोत। रात्रीचे 12 वाजत आले, आम्हाला भूक लागले, जेवायला 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 जेवायला। आणि हा बघा दादू, बघा थंडी वाजते, थंडी। मी डायरेक्ट जेवण आल्यावर बनवतो, जेवण आल्यावर तुम्हाला दाखव ना काय खातोय। सो फायनली आपलं जेवण आलेलं आहे। थोडं आपण नाचणीची पापड घेतलं नाचणीचा, आणि हा साधा मसाला पापड आहे, आणि त्याच्यासोबत मस्तपैकी नाचणीचा आणा जरा इथे दाखवा आम्हाला व्हिडिओ मध्ये। तो आपला तो होता नाचणीचा मसाला पापड, आणि आपला साधा आहे। त्याच्यासोबत आपण पनीर आणि स्पेशल आयटम आहे आपला कांद्याचा। कांद्यावर आपण मस्त लिंबू आणि चाट मसाला टाकून त्याला खायचा। दादूची रेसिपी, दादू नाही, मामानी दाखवलंय। तर जेवण जेवूया आणि पुढचा प्रवास सुरू करूया। खूप उशीर झाला आहे, तर आपण विचार केला की थोडा आपण स्टे करून मग पुढे जाऊया। तसंही स्वामींचं जे मंदिर आहे ते ओपन होणार आहे सकाळी 8 वाजता, तर एवढ्या आपण कुठे बाहेर थांबू शकत नाही। मग आपण आता एक रूम घेतला आहे रेंटनी, तर तिथे आपण स्टे करू आणि सकाळी आपला प्रवास पुन्हा सुरू करूया। तर गुड नाईट, गुड मॉर्निंग भाऊकी। तर फायनली आता सकाळ झाली आहे, आपण आपल्या प्रवासाला सुरू करूया। इथे मस्त स्टे होता, हे आपले रूम होते, छान आहे, एकदम मस्त झोप लागली। आणि सकाळी सकाळी जरा थोडा टाइमपास करायला जर लवकर उठलात तिथे मस्त बसून व्ह्यू पण थोडा एन्जॉय करू शकतो। आपण आता इथून पुढे प्रवास सुरू करूया आणि स्वामींच्या दर्शनाला भेट देऊन येऊया। त्याची काय वरुणीला पारा शेषाले शिगडे नंदेत्यां पारा तेथे जन्म कैसा वाणी विस्तारा। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती योगांचे मुझे पुण्या माता। तर भावकी, आपण आता स्वामींच्या मठात आहोत। थोडी पूजा आणि झाल्यानंतर आपण व्हिडिओ करतोय। छान वातावरण आहे इकडचं, नक्की भेट द्या, खूप छान मंदिर आहे
आणि त्यासोबतच आपल्याला इथे बाहेर वडाचं झाडसुद्धा आहे, जिथे आपण हे वडाचं झाड आहे इथे प्रदक्षिणा घालून आपण आतमध्ये प्रवेश करतो. ते आपलं अक्कलकोटचं जे स्वामींचं मंदिर आहे त्याचं प्रतिरूप आहे. तर छोटं आहे पण खूप छान आहे आणि वातावरण खूप मस्त आहे. नक्की भेट द्या. अजून एक मंदिर आहे इथे देवीचं, तेही आपण दाखवू पुढे. तर इथे काही अटी आणि लिहिलेले आहेत, ते जे आपण नवस करण्यासाठी येतो ते नक्की वाचा. आणि खूप छान मंदिर आहे, नक्की भेट द्या. आता आपण पुढच्या प्रवासाला इथून सुरू करू. एंट्रन्सच्या आधी ना आपल्याला इथे सभामंडप आणि भक्तिनिवास बांधत आहेत. तर लवकरच हे आपल्यासाठी सोयीस्कर होईल, कारण आम्ही आता जे थांबलेलो ते 21 किलोमीटर आधी थांबलेलो आणि रात्री हॉटेल शोधताना पण खूप आपली मेहनत झाली, भेटत नव्हते. कारण हे गावामध्ये तर त्याच्यामुळे लॉज आणि जास्त इथे अवेलेबल नव्हते. ते पण जे भेटलं ते आपल्याला छान भेटलं. तर इथे नक्की भेट द्या. आता मामा आहे आपल्यासोबत. पुढचा प्रवास कुठे आपला आता बघू, सापुताराला जमलं तर सापुताराला जाऊ. आता इथून पुढे जर सापुतारा जरा जवळ आहे तर तिकडचंही दृश्य खूप छान आहे, तर तिथे पण आपण जरा भेट देऊ आणि आपला प्रवास सुरू करूया. मस्तपैकी एन्जॉय करा आता. तर भावकी, आता आपण सापुताऱ्याला जाताना मध्येच एक मस्त पिकनिक स्पॉट आहे. तिथे लोक मस्त थांबले आहेत पिकनिकसाठी. वरती इथे चेअर लावून आणि बसले आहेत, मस्त मजा चालू आहे. आणि आपण आता खातोय मक्याची भेळ. मका भेळ एक नंबर. भावांनो, आता आपण परतीला निघालोय, कारण आता आपण सापुताऱ्याला गेलेलो, तिथे खूप रशी होतं आणि खूप गिचमिट चालू होती. तर आपण त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये आपले एवढे एन्जॉय केलंय, तर तिथेच आपण इथून आपल्या परतीला निघालोय. तर आता परत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.